माझं नाव सिद्धांत सोनवणे। मी मनसेचा वाहतूक सेना शहर संघटक। मला 15 ते 20 जणांनी मारहाण केली बोलते भाईची गाडी आहे, भाई को पहचाना क्या तू। ते गुंडा प्रवृत्तीचे लोक आहे। त्यांच्यामध्ये 2 जण क्रिमिनल आहे, एक साबिर शेख उर्फ लालू आणि दुसरा आहे रफिक शेख। त्यांचा माणूस पोलिसांचे जोपर्यंत दाबत नाही तोपर्यंत त्या पॉइंटवर जाऊया ना, तिकडे नाही आमचे मनसेचे वाहतूक सेनेचे पदाधिकारी आहेत, ते या ठिकाणी रिक्षाचा व्यवसाय करतात आणि त्या रिक्षाचा व्यवसाय करताना त्या ठिकाणी लाईनशीर सर्व व्यवस्थित त्या ठिकाणी चालू असतं रिक्षा चालकांचं। पण मला वाटतं कोणतरी एक मुस्लिम तरुण आहे, त्यांची टोळकी आहे, त्यांनी अचानक मध्ये येऊन जबरदस्तीने पॅसेंजर भरले आणि त्याच्यात वादावादी झाली आणि आमच्या पदाधिकाऱ्याला त्यांनी बेदम मारहाण केलेली आहे। त्याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो। त्याच्यावर संजीवनी रुग्णालयात इथे उपचार सुरू होते, त्या ठिकाणी देखील आम्ही त्या दिवशी होतो आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, पण अजूनपर्यंत त्या गुन्हेगारांना अटक झालेली नाहीये। आणि ज्या ठिकाणी घडली ती घटना बघण्यासाठी म्हणून आमचे सगळे पदाधिकारी आज या ठिकाणी आलेले आहोत। आम्ही याच्यापुढे PI साहेबांना देखील जाऊन भेटणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की हे या अशा विरारमध्ये अशा प्रकारचं जर कोणी हल्ले करत असेल तर ही गोष्ट गंभीर स्वरूपाची आहे आणि ती तात्काळमध्ये त्यांना अटक केली पाहिजे, ही मागणी करण्यासाठी आम्ही जाणार आहोत। जर त्यांनी आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं तर आम्ही वरती DCP पर्यंत जाऊ, SP साहेबांपर्यंत जाऊ, पण या आमच्या पदाधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याला आम्ही कदापि खपून घेणार नाही। सर, नालासोपाराच्या कॅपिटल म्हणून तर ही दुसरी घटना आहे जी रिक्षा मनसे सैनिकाला मारहाण करण्यात आली आहे। त्याच्यावरती आता मनसे आक्रमक होणार की नाही? मनसे आक्रमक होणार, कारण तो पक्षाचा पदाधिकारी आहे। पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत नेहमी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी उभे आहेत आणि आम्ही याच्या शेवटपर्यंत जाऊ आणि त्या गुन्हेगाराला जेलमध्ये टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही। मारहाण करणारा कोणत्या मारहाण करणारा मला वाटतं मुस्लिम समाजाचे काही लोक आहेत, त्यांची इकडे बरीच दादागिरी चालते, चरस गांजा सगळ्यांचा व्यवहार त्या ठिकाणी करत असतात आणि अशा लोकांना मला वाटतं रिक्षाचे परवाने पहिली गोष्ट म्हणजे मिळतात कसे हा संशोधनाचा विषय आहे। त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे असताना देखील त्यांना रिक्षाचे परवाने कसे मिळतात, मला वाटतं यावर देखील आम्ही त्या ठिकाणी RTO मध्ये पाठपुरावा करणार आहोत। काय नाव आपलं? माझं नाव ज्ञानेश्वर सोनवणे। सर, काय नेमकं प्रकार तुमच्या मुलासोबत घडलेला आहे? त्याला मारहाण करण्यात आली आहे, काय कोणी केलेली, कशा कारणामुळे केलेली आहे? कारण असं आहे की आमची काही पहिली म्हणजे जाती दुश्मनी वगैरे आहे नाही। आम्ही 15-16 वर्ष तिथे रिक्षा चालतो, परंतु आम्ही मनसेमध्ये काम करतो, मनसे पक्षामध्ये, आणि ते तिथं हप्ता वसुली वगैरे करतात, फांदे मारतात, त्यांना आम्ही थांबायचा प्रयत्न करतो। तर त्याचा राग धरून प्लस मध्यंतरी मस्जिदवरचे भोंगे साहेबांनी केलंय, विषय घेतलेला, तर ते आमच्या समोर काही बोलत नाही, पण आम्ही नसताना आम्हाला शिवीगाळ करणं, मनसेवाले असे मनसेवाले तसे, आणि एक दिवस आला त्याच्या चपाट्यामध्ये आलो की यांना बघूया असं करून त्यांनी बोलायचे असं। तर याचे राग काढून त्यांनी त्या दिवशी त्यांचा कोणीतरी एक मुलगा फांदा मारत होता आणि हा पदाधिकारी आहे मनसे वाहतूक सेनेचा शहर संघटक आहे, तर त्यांनी त्याला थांबवलं। अरे बा, सगळे नंबरमध्ये भरतो, कशाला फांदा मारतो? तर त्याच्यावरून त्यांनी मेट्रो म्हणजे त्यांनी हा जाणून बुजून हा प्लॅन करून ठेवलेला। मारहाण करणारा ते शाबीर शेख आणि त्याचं उर्फ नाव लालू आहे तो, आणि त्याचा भाऊ आणि त्याच्या भावाचे पोरं प्लस त्याचे अजून काही नातेवाईक, असे 15 ते 20 जणांनी त्याच्यावर अटॅक केला आणि त्याला म्हणजे बेदम मारहाण केलेली। तुम्ही आता पोलिसांकडे जाऊन आलात, नेमकं तुम्हाला काय आश्वासन दिलेलं आहे? काय पोलिसांनी आश्वासन दिलं की तुम्ही जे केलंय FIR केलेली आहे तर आम्ही त्यांच्यावर 100% कारवाई करणार आणि त्यांना सोडणार नाही।